मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो तुम्हाला मागच्या वर्षीचं ते पूजा खेडकरचं प्रकरण चांगलंच आठवण असेल की तिने कशा प्रकारे ओबीसी कोट्यातून आणि आपल्या अपंगत्वाचं खोटं नाटक करून खोटे कागदपत्र सादर करून IAS पदाची एक परीक्षा उत्तीर्ण केलेली होती आणि त्या पदावर नियुक्त सुद्धा झालेली होती. पुण्यात तिचं प्रशिक्षण चालू होतं आणि त्याच दरम्यान तिने पुण्यात येऊन जे कांड केले की मला सेपरेट कॅबिनच पाहिजे, आपल्या वैयक्तिक ऑडी गाडीवर एक लाल दिवे काय लावले किंवा आपल्या नंबर प्लेटवर महाराष्ट्र शासन काय लिहिलं, आणि या विरोधात जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी एक तक्रार दाखल केली आणि त्याच्या तपासणी दरम्यान जेव्हा वेगवेगळे कांड हळूहळू समोर यायला लागले तेव्हा UPSCने तिच्यावर कारवाई करताना तिने दिलेली परीक्षा ही रद्द केली आणि येत्या भविष्यात सुद्धा तिला UPSCची कोणतीही परीक्षा देण्यापासून बाद केलेलं होतं. आणि मित्रांनो हा केस इतका स्पष्ट आणि साधा होता की आपल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे हिला लगेच शिक्षा ठोठावली पाहिजे होती, हिला कोठडी सुनावली गेली पाहिजे होती आणि भविष्य काळात फक्त UPSCच नाही तर कोणतीही सरकारी पदासाठी परीक्षा देण्यासाठी हिला कायमचं बाद करायला पाहिजे होतं. पण मित्रांनो जसं मी नेहमी म्हणतो आणि मी नेहमीच याच्या विरोधात व्हिडिओसुद्धा बनवत आलेलो आहे की आपली जी न्यायिक पद्धती आहे, जी प्रक्रिया आहे, जी आपली न्याय व्यवस्था आहे ती इतकी करप्ट आहे, इतकी सुस्त आहे की कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात लवकर निर्णय लागत नाही. आणि आपली विशेष करून सुप्रीम कोर्ट, ज्या सुप्रीम कोर्टमध्ये बसलेल्या न्यायाधीशांना जे एक उदारवादी एक छवी त्या लोकांना मेंटेन करायची असते ना, त्याचा पुन्हा एकदा पुरावा त्यांनी पूजा खेडकर या प्रकरणात दिलेला आहे. आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की श्रीमंत लोकांसाठी आपल्या भारत देशात न्यायव्यवस्था वेगळ्या प्रकारे काम करते आणि गरीब लोकांसाठी वेगळ्या प्रकारे काम करते. कारण पूजा खेडकरची जी अँटिसिपेटरी बेलसाठी तिने जे अपील केलेलं होतं, म्हणजे अटकेपूर्वी जामीनसाठी जेव्हा ती दिल्ली हायकोर्टमध्ये गेली आणि दिल्ली हायकोर्टमध्ये ती याचिका पूर्णपणे खारेज केली आणि तिच्या विरोधात जे एक टिप्पणी त्यावेळी हायकोर्टने केलेली होती की पूजा खेडकरने जे केलं आहे ते फक्त संविधानिक संस्थेसोबत नाही तर समाज आणि देशासोबत धोकाधडी आहे. आणि या निर्णयाच्या विरोधात जेव्हा ती महिला सुप्रीम कोर्टमध्ये गेली आणि त्या याचिकेवर जेव्हा सुनावणी करण्यासाठी 2 न्यायाधीशांची बेंच स्थापन झाली, त्यात BV नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा हे 2 न्यायाधीश होते. त्यापैकी BV नागरत्ना यांनी जी टिप्पणी केली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि या देशात खरंच श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवतं आहे. त्यांनी म्हटलं की पूजाने कोणता मोठा अपराध केलेला नाही आहे, म्हणजे त्यांच्या मते हे काही मोठा अपराध नाही आहे, तिने फार छोटासा अपराध केला आहे. पुढे ते म्हणतात की ती काही ड्रग्स माफिया किंवा आतंकवादी नाही आहे, तिच्यावर हत्येचाही आरोप नाही आहे. तुमच्याकडे काहीतरी सिस्टम किंवा एक सॉफ्टवेअर असायला पाहिजे होता. म्हणजे पोलिसांना ते म्हणत आहेत की या सॉफ्टवेअरद्वारे तुम्हाला अशा केसेस लवकर सोडवता आल्या असत्या आणि आपला वेळ वाचला असता. तिला आता कुठे नोकरीसुद्धा मिळणार नाही. इतका उदारवाद आपल्या न्यायाधीशांच्या मनात संचारलेला आहे. आणि मला तर वाटतं की न्यायाधीशांना इतकाच त्या पूजा खेडकरविषयी दया वाटत असेल ना तर तुमच्या घरी नोकरी द्या ना, तिला तुमच्या घरी ठेवा, तिला आपला एक पर्सनल असिस्टंट करा, मदतीसाठी ठेवा, तिला द्या लाखो रुपये. पण सरकारमध्ये राहून IAS पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने जर फ्रॉड केलेलं असेल, जर अपंगत्वाचं नाटक केलेलं असेल, खोटे कागदपत्र दाखल करून ते पद मिळवलेलं असेल आणि कुठल्या तरी एक कर्त्या व्यक्तीचं जे हक्क आहे ते हिसकावलेलं असेल तर त्या पूजा खेडकरच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे का नाही हा साधा माझा प्रश्न आहे. कारण न्यायाधीश जेव्हा म्हणतात की तिने फार मोठा अपराध केलेला नाही आहे, ती आतंकवादी नाही आहे, तिने जे काम केलं आहे ना ते आतंकवाद्यापेक्षाही घोर अपराध आहे. कारण आतंकवादी हे गोळी चालवून त्या व्यक्तीला मारून तरी टाकतात, तो या जगातून मुक्त तरी होतो, त्याला चिंता तरी नसते की मेल्यानंतर काय होणार. पण पूजा खेडकरने ज्या कर्त्या मुलाचं पद हिसकावलेलं आहे, जे हक्क हिसकावलं आहे, त्या मुलाचा कधी न्यायाधीशांनी विचार केला आहे? त्याच्या कुटुंबावर, त्या व्यक्तीवर काय आज परिस्थिती ओढावलेली असेल? आज अनेक मुलं MPSC UPSC पास करण्यासाठी, उत्तीर्ण करण्यासाठी आपल्या घरापासून हजारो किलोमीटर लांब राहतात. अनेक पोरं दिल्लीला जाऊन राहतात, महाराष्ट्रातली पोरं रोज प्रिपरेशन करतात, अभ्यास करतात, रात्रंदिवस वाईट जेवण खाऊनसुद्धा ते लोक घरी सांगतात की नाही जेवलोय, चांगल्या प्रकारे राहतोय, सगळ्या सुखसुविधा आमच्याकडे आहेत. अनेक मुलं गरिबीत जगतायत की परीक्षा पास करण्यासाठी. आणि पूजा खेडकरसारखे श्रीमंत बापाची मुलं काहीतरी खोटे कागदपत्र बनवून त्या पदाला, त्या रँकला हिसकावत आहेत.
ज्या पदावर एखाद्या कर्त्या मुलाला बसायला पाहिजे होतं, या देशाचं भलं करण्यासाठी तो व्यक्ती कामाला आला असता, त्याच्याऐवजी ही पूजा खेडकर नावाची एक महिला अचानक मध्ये येते आणि मी अपंग आहे म्हणून IAS होते. याच्या विरोधात न्यायाधीश काय म्हणतात की नाही, तिने काही आतंकवादी किंवा काही ड्रग माफिया नाही आहे, फार मोठा अपराध नाही केला. हा मोठ्यातला मोठा अपराध आहे. आणि मला तर अशी शंका आहे की न्यायाधीशांना जर अगोदरच तिच्या बाबतीत जर इतकी दया असेल तर त्या न्यायाधीशांकडून आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करायची, हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे. कारण जर एखाद्या न्यायाधीशाला जर इतकं व्यक्तीविषयी दया वाटत असेल आणि इतकी त्याला वाटत असेल की तिच्यावर अन्याय झाला आहे, मीडियाने तिचं फार वाटोळं केलं आहे, फार नुकसान केलं आहे, तिला भविष्य काळात कोणतीही नोकरी भेटणार नाही, तर तो न्यायाधीश त्या व्यक्तीच्या बाबतीत कशा प्रकारे योग्य न्याय करू शकतो. आणि हे जे न्यायाधीश आज बसले आहेत ना सुप्रीम कोर्टमध्ये, यांना माहिती आहे ना की आम्ही कोणाच्याही प्रति उत्तरदायी नाही आहोत. आम्ही कोलिजियम सिस्टमद्वारे नियुक्त झालेले आहोत. आम्हाला ना प्रधानमंत्री, ना राष्ट्रपती, ना राज्यपाल, ना कोणताही व्यक्ती आम्हाला काही विचारू शकत नाही, कारण ही शक्ती त्यांनी न्यायाधीशांनी स्वतःलाच देऊन टाकलेली आहे. आम्हीच एक अनअभिषिक्त राजे आहोत, आम्हाला कोणीही विचारू शकत नाही. कारण ही जी टिप्पणी आज न्यायाधीशांनी केली आहे, हीच टिप्पणी समजा की स्वतःला OBC नेता म्हणवणाऱ्या कुठल्या तरी नेत्याने केली असती, त्या नेत्याच्या विरोधात किती मोठा मीडिया ट्रायल किंवा काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी किंवा BJP मधल्या नेत्यांनी केला असता, तर काँग्रेसच्या नेत्यांनी असं एक वादळ उभं केलं असतं. पण न्यायाधीशांनी ही टिप्पणी केली तर त्याच्या विरोधात एकही व्यक्ती आज बोलताना दिसत नाही आहे. कारण न्यायाधीशातले न्यायाधीश हे सन्माननीय आहेत, माननीय आहेत, परम ईश्वर आहेत. आणि ईश्वराच्या विरोधात बोलण्याची पद्धत ही मानव जातीमध्ये नाही, असंच मला दिसतं. आणि मला तर वाटते की आपली न्याय प्रक्रिया किंवा आपली न्याय व्यवस्था ही कुठल्या दिशेने चालली आहे आणि या व्यवस्थेकडून सामान्य व्यक्तीला न्यायाची अपेक्षा ठेवणंसुद्धा आता पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. आणि मी तर सरळ म्हणतोय, तुम्ही जर करोडपती असाल, तुमच्याकडे फार पैसा आहे, तुम्ही मोठमोठे वकील हायर करू शकता, ज्यांची जी बोलणी आहे ती कोर्टामध्ये चालते, ते सरन्यायाधीशांसमोर त्यांना लोक ओळखतात, त्यामुळे तशा वकिलांना जर तुम्ही करू शकता तरच तुम्ही केस करा. जर तुम्ही गरीब असाल, तुम्ही शेतकरी असाल किंवा साध्या बापाचे मूल असाल आणि तुमचा हक्क हिसकावला गेला असेल तर केस करू नका, गप्प जाऊन घरी बसा. हेच आपल्याला या टिप्पणीवरून कळतंय. सरकार या प्रकरणांमध्ये का लक्ष घालत नाही हे मी वारंवार प्रश्न विचारतोय. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार या न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात काहीतरी करावं लागेल. आज पूजा खेडकरच्या प्रकरणात हे लोक बोललेत. हे प्रकरण मी समजतो की इतकं मोठं आहे की या प्रकरणात जी टिप्पणी आज या न्यायाधीशांनी केली आहे, कदाचित पुढच्या या टिप्पणीला आधार घेऊन पुढच्या अनेक या केसेसमध्ये याचा आधार घेताना तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे या एका टिप्पणीचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतं याचा अंदाजसुद्धा माझ्या मते या न्यायाधीशांना नाही आहे. आणि सरकारला यावर काहीतरी ठोस कारवाई करावी लागेल. कारण असं जर चालत राहिलं तर न्यायिक स्तंभावरून कोणत्याही जनतेतील व्यक्तीचा विश्वास राहणार नाही. लोक विश्वास ठेवणार नाही. जनतेमध्ये एक अराजकता पसरेल. कारण राजनेत्यांवर तसाही लोकांचा विश्वास नाही आहे. उरली सुरी न्यायपालिका जर याच्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला तर या देशातली लोकशाही टिकणार नाही. आणि याचं नुकसान स्वतः त्या न्यायालयात बसलेले न्यायाधीश करतायत. दिवसेंदिवस अशा अभद्र प्रकारच्या टिप्पण्या न्यायाधीश बसल्या बसल्या त्या खोलीत करतायत. त्याचा परिणाम काय होतोय याची तपासणी सुद्धा माझ्या मते हे लोक करत नसतील. कारण आपण जे बोललो ते शेवटचा शब्द आणि लोक यावर काय विचार करतायत याच्याशी आपल्याला घंटा फरक पडत नाही. अशा प्रकारचे विचार या न्यायाधीशांचे असतात. असं मित्रांनो, याबद्दल कितीही राग मी प्रदर्शित केला तरीही मला यात काही सुधारणा होताना दिसत नाही. याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्षलवादी कारवायांच्या विरोधात केलेला आहे आणि त्याची प्रशंसा करणं आपल्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच मी करतोय. असो मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.